यात ऐकणार आहोत चित्रकला याविषयी महादेव खळुरे यांनी दिलेली माहिती. सहनिवेदन वैशाली जोशी यांचं. नमस्ते बालमित्रांनो, आजच्या बालमंडळ या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करते. बालमित्रांनो, पालकांसाठी दर मंगळवारी ज्ञान, विज्ञान, मार्गदर्शन, मनोरंजन आणि आरोग्य या सगळ्यांनी भरगच्च असलेला असा हा कार्यक्रम म्हणजे बालमंडळ होय. बालमित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण चित्रकला याविषयी जाणून घेऊयात. यामध्ये महादेव खळुरे यांनी परीक्षांविषयी मार्गदर्शन केलं आहे. चित्रकला म्हणजे काय आणि या चित्रकलेतून आपल्या बालकांचा विकास कसा होतो याविषयी महादेव खळुरे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. चला तर मग ऐकूयात महादेव खळुरे यांनी चित्रकला याविषयी केलेलं मार्गदर्शन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी महादेव शरणप्पा खळुरे, यशवंत विद्यालय अहमदपूर. आपण मागील सत्रामध्ये शासकीय रेखाकला परीक्षा म्हणजेच ड्रॉइंग ग्रेड परीक्षा या परीक्षेमधील एलिमेंटरी परीक्षा कशी द्यावी, एलिमेंटरी परीक्षेतील कोणकोणते विषय, त्यात मिळणारा वेळ याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहिली होती. तर आजच्या या सत्रामध्ये आपण शासकीय रेखाकला परीक्षेची सर्वात महत्वाची जी परीक्षा समजली जाते, इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा, या परीक्षेबद्दल सविस्तर माहिती पाहूया. इंटरमिजिएट ही परीक्षा महाराष्ट्रात चित्रकलेमधील सर्वात महत्वपूर्ण परीक्षा समजली जाते. ही परीक्षा द्यावयाची असेल तर विद्यार्थ्यांना जून महिन्यामध्ये, साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कला संचालनालय मुंबईतर्फे परीक्षा फीस पत्र सर्व महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रावर येतं आणि विद्यार्थ्यांना सूचना दिल्या जातात की संदर्भीय या चित्रकला परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना बसावायचे आहे त्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी आवेदन पत्र भरावायचं आहे. तर ते आवेदन पत्र भरत असताना विद्यार्थ्यांनी जर एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असेल तर त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा अगदी सोप्या पद्धतीने सहज उत्तीर्ण होण्यासारखी परीक्षा समजली जाते. पण ज्या विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण झालेच नाहीत अशा विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण होणे थोडाफार कठीण जाऊ शकतो. तर सर्वप्रथम इंटरमिजिएट परीक्षा नेमकी कशा स्वरूपात असते याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. इंटरमिजिएट परीक्षा म्हणजेच या परीक्षेमध्ये सुद्धा चित्रकलेचे 4 विषय असतात. त्यामध्ये पहिला जो विषय आहे तो विषय म्हणजे स्थिर चित्र, दुसरा विषय स्मरण चित्र, त्यानंतर संकल्प चित्र, शेवटी जो चौथा विषय आहे भूमिती व अक्षरलेखन, कर्तव्य भूमिती. अशा पद्धतीने 4 पेपरचा हा इंटरमिजिएट परीक्षा होय. या 4ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. 4ही पेपरला आपण उपस्थित राहणं गरजेचं आहे. जर 4 पेपरपैकी एकाही पेपरला विद्यार्थी जर अनुपस्थित राहिला तर तो विद्यार्थी नापास म्हणून समजला जातो. आता ही परीक्षेची तयारी कशी करायची, प्रत्येक पेपरला दिला जाणारा वेळ आणि प्रत्येक पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कशा पद्धतीने चित्र रेखाटायचं आहे हे आपण सविस्तर पाहूया. तर चला मित्रांनो, चित्रकला परीक्षेमधील इंटरमिजिएट परीक्षा ही किती महत्वपूर्ण आहे आणि कशा पद्धतीने ही परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. नक्कीच मला अपेक्षा आहे की सर्व विद्यार्थी किंवा श्रोतेगण या माहितीचं आपल्या भविष्यामध्ये नक्कीच उपयोग करून घेताल. चित्रकला परीक्षेमधील या इंटरमिजिएट परीक्षेमधील सर्वात महत्वाचा जो पहिला पेपर आहे तो म्हणजे स्थिर चित्र. या पेपरसाठी 3 तास वेळ असतो.
प्रत्येक दिवशी 2 पेपर घेतले जातात. तर सकाळच्या सत्रामध्ये 10:30 ते 1:30 या वेळेमध्ये या 3 तासामध्ये आपल्याला स्थिर चित्र काढून द्यावायचं असतं. आता परीक्षा म्हटल्यानंतर उत्तरपत्रिका असतेच. त्याच पद्धतीनं या चित्रकलेच्या परीक्षेमध्ये 28x38 म्हणजे 1/4 आकाराचा पेपर, ड्रॉइंग पेपर सर्व विद्यार्थ्यांना दिला जातो. त्या पेपरवरती मागच्या बाजूला एक शिक्का असतो, जो परीक्षा घेताना सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर शासनाकडून तो उत्तरपत्रिका पुरवल्या जातात. त्या उत्तरपत्रिकेमध्ये सगळ्यात अगोदर महत्वाची जी काही सूचना असतात त्या सूचनेकडे अवश्य विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावं. आपण संबंधित ज्या शाळेतून परीक्षा देत आहात त्या शाळेमध्ये जर परीक्षा केंद्र असेल तर त्या ठिकाणी केंद्राचं नाव त्या शाळेचं नावच असतं. पण बऱ्याच ठिकाणी या परीक्षेचे केंद्र नसतात. म्हणजेच जवळपासच्या केंद्रामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावं लागतं. म्हणजे सुरुवातीला त्या उत्तरपत्रिकेवर वरच्या बाजूला महाराष्ट्र राज्य ड्रॉइंग ग्रेड परीक्षा इसवी सन असं लिहिलेलं असतं. त्यानंतर केंद्राचं नाव असतं. त्यानंतर विद्यार्थ्यांचं पूर्ण नाव लिहिण्यासाठी तिथे जागा दिलेली असते. विद्यार्थ्यांनी आपलं पूर्ण नाव त्या ठिकाणी लिहायचं असतं. त्याच्यानंतर पुढे विद्यार्थ्यांना जो आसन क्रमांक मिळालेला आहे, विद्यार्थ्यांची जी कला संचालनालय मुंबईकडे जे त्या केंद्राकडून यादी गेलेली असते ते यादीमधला सिरियल क्रमांक, अनुक्रमांक तोच विद्यार्थ्यांचा आसन क्रमांक असतो. विद्यार्थ्यांनी तो आसन क्रमांक तिथे लिहायचा आहे. विद्यार्थ्यांचा वर्ग, विद्यार्थी त्या दिवशी कोणता विषय आहे, म्हणजे सकाळचा पहिला पेपर स्थिर चित्र असं ते विषय लिहून आणि खाली शाळेचं, स्वतःच्या शाळेचं नाव लिहायचं असतं. उजव्या कोपऱ्यामध्ये विद्यार्थ्यांची स्वाक्षरी आणि डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्या त्या परीक्षा केंद्रामध्ये जो पर्यवेक्षक आहे, जो परीक्षा म्हणजे परीक्षेसाठी तुमचे पेपर, तुमचे उत्तरपत्रिका जमा करणारे जे पर्यवेक्षक आहेत त्यांची तुम्हाला त्या ठिकाणी स्वाक्षरी घ्यायची असते. हा झाला उत्तरपत्रिका दिल्यानंतरची पूर्ण करावायची आपली माहिती भरवायची महत्वाची माहिती. त्यानंतर शिक्का ज्या बाजूला आहे त्याच्या मागच्या बाजूला पूर्ण कोरा भाग असतो. त्या ठिकाणी आपल्याला स्थिर चित्र रेखाटायचं असतं. आता स्थिर चित्र म्हणजे नेमकं काय? आपल्या समोर काही वस्तूंचा संच ठेवलेला असतो. त्या वस्तूच्या संचमध्ये काही मानव निर्मित वस्तू व काही निसर्ग निर्मित वस्तू अशा कमीत कमी 6 ते 7 वस्तूंचा एक संच आपल्या समोर, आपल्या आय लेवलच्या समोर ठेवलेला असतो. त्या वस्तूचा हुबेहूब रेखाटन या आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये अपेक्षित असतं. सोबतच एक प्रश्नपत्रिका दिलेली असते. त्या प्रश्नपत्रिकेवर संदर्भीय त्या परीक्षेसंदर्भात सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. म्हणजेच चित्र काढत असताना आपल्या उत्तरपत्रिकेवर शोभेल अशा मोठ्या आकारात चित्र काढावी अशी सूचना त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असते. तसेच वस्तूवरील पडलेला छायाप्रकाश, त्याची मांडणी, सुशोभीकरण चांगल्या पद्धतीने रंगवावं हाही सूचना त्या ठिकाणी दिलं जातं. त्यानंतर लहान वस्तू, मोठी वस्तू याचा सहसंबंध जोडून चांगलं सुशोभीकरण करणं हे अपेक्षित असतं आणि कोणत्याही यांत्रिक साहित्याचा वापर न करता हे चित्र रेखाटन करायचं असतं. अशा पद्धतीची सूचना त्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिले जातात आणि त्या सूचनेचं पालन करून आपल्या या उजव्या बाजूला म्हणजे स्टॅम्पच्या मागच्या बाजूच्या कोऱ्या पृष्ठभागावर चित्र रेखाटायला सुरुवात करायचं असतं. चित्र रेखाटन करताना विद्यार्थ्यांनी सर्वात महत्वाची जी काळजी घ्यायची आहे की कोणतेही यांत्रिक साहित्य यामध्ये वापरायचं नसतं. उत्तरपत्रिकेच्या चारी बाजूने 1 सेंटीमीटर अंदाजे जागा सोडून एक अलगद आपल्या पेन्सिलच्या साहाय्याने रेषा ओढून घ्यायचं आणि मध्यभागी बरोबर आपल्या समोर ज्या वस्तूचा संच आहे त्या वस्तूमधला मोठा वस्तू कोणता आहे त्या वस्तूचा आकारमान मध्यभागी काढून वस्तूंचा हुबेहूब संचाचे रेखांकन अगोदर आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये करून घ्यावायचं असतं. आता रेखांकन झाल्यानंतर त्या वस्तूवर पडलेले छायाभेद, प्रकाश योजना, त्यानंतर वेगवेगळ्या वस्तूची रंग योजना हे सुशोभित चांगल्या पद्धतीने रंगलेपन करून हे चित्र आपल्या दिलेल्या 3 तासाच्या वेळामध्ये रंगकाम पूर्ण करून द्यावायचा असतो. हा झाला चित्रकलेमधील इंटरमिजिएट मधला पहिला पेपर म्हणजेच स्थिर चित्र.
चित्र रेखाटन पूर्ण झाल्यानंतर परत एकदा आपल्या चित्राकडे न्याहाळून पाहायचं. त्यामध्ये काही बारकावे असतील, काही वस्तूंची छायाभेद आणखी द्यावायचा असेल, वस्तूच्या खाली सावली दाखवायची असेल तर तो भाग पूर्ण करून आपल्याला मिळालेल्या वेळेमध्ये आपलं हे स्थिर चित्र पूर्ण करून सदरील आपल्या परीक्षा केंद्रामधील असलेले पर्यवेक्षक त्यांच्याकडे आपलं चित्र जमा करावायचं असतं. अशा पद्धतीने इंटरमिजिएट परीक्षेमधील पहिला पेपर म्हणजे स्थिर चित्र हे 3 तासामध्ये पूर्ण करता येतो. त्याच पद्धतीने जेव्हा 10:30 ते 1:30 हा पेपर संपतो त्यानंतर 1:30 ते 2:30 आपल्याला मध्यंतराची सुट्टी दिली जाते. म्हणजे दुसऱ्या पेपरच्या तयारीसाठी आपल्याला 1 तास मिळतो. त्या 1 तासामध्ये आपलं जे दुपारचं जे टिफिन आहे, दुपारचा लंच आपल्याला घ्यायचं असतं, घेऊन लगेच दुसऱ्या पेपरची आपल्याला तयारी करायची असते. दुसरा पेपर म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग चित्रकले सर्व विद्यार्थ्यांचा आवडता विषय म्हणजे स्मरणचित्र. जेव्हा स्मरणचित्र हा ज्या पद्धतीने आवडता विषय आहे त्याच पद्धतीने काही विद्यार्थ्यांना हा विषय कठीण सुद्धा जातो. मुळात या चित्रामध्ये मानवी रेखाटन रेखाटले जातात. स्मरणचित्र रेखाटत असताना या पेपरला दिला जाणारा वेळ हे स्थिर चित्रापेक्षा 1 तासाने कमी आहे. म्हणजे हा वेळ 2.5 ते 4.5 म्हणजे फक्त 2 तास वेळ या पेपरला आहे आणि 2 तासामध्ये पूर्ण दिलेला विषय रेखाटन करून रंगकाम करून पर्यवेक्षकाकडे जमा करावायचा असतो. आता स्मरणचित्र देत असताना या समोर ज्या पद्धतीने स्थिर चित्राला वस्तू समोर ठेवली जातात त्या पद्धतीने स्मरणचित्रामध्ये समोर कुठल्याच प्रतीची प्रतिकृती नसते. हे फक्त आपल्या कल्पनेद्वारे आपल्या अनुभवाद्वारे हे चित्र रेखाटायचे असते. त्याला सुद्धा सुरुवातीला उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिले जातं. प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचून घ्यायला हवं. त्यामध्ये काही सूचना दिलेल्या असतात. सदरील चित्राचे आकृती किंवा त्यामधील असलेले जो विषय आहे विषयाला अनुसरून चित्र असावे. त्यानंतर कुठल्याही म्हणजे नक्कलची यामध्ये पुनरावृत्ती करू नये. त्याच पद्धतीने सर्व रेखाटन व्यवस्थित रंगाच्या माध्यमातून रंगकाम करून पूर्ण करावे अशी काही सूचना दिलेल्या असतात. आणि चित्र रंगवत असताना त्यामध्ये वेगवेगळे विषय दिले जातात. उदाहरणामध्ये मी काही विषय आपणासमोर ठेवतो. ग्राम स्वच्छता अभियानात सहभागी झालेले काही ग्रामस्थ किंवा सहलीच्या ठिकाणी लपंडाव खेळणारी मुले, ग्रंथ दिंडी किंवा वाढदिवस साजरा करताना माझे कुटुंब व मित्र. पहा विषय कसे असतात. म्हणजे कुटुंबासोबत तिथला पर्यावरण आला, वाढदिवस म्हटलं की घर आलं, घरामध्ये कुटुंब आलं व मित्र आलं. म्हणजे असे अनेक व्यक्तींचा समूह या स्मरणचित्रामध्ये रेखाटन करायचं असतं. त्यानंतर लग्न समारंभातील मला आवडलेला एक प्रसंग. आता समारंभ म्हटल्यानंतर तिथे लावलेले वेगवेगळे सुशोभीकरण असतील, पडदे असतील, बँडवाले असतील, इतर वराती असतील, ह्या सगळ्यांचं म्हणजे वातावरण निर्मिती त्या चित्रामध्ये दिसून यायला हवं. चित्र रेखाटन झाल्यानंतर कारण सगळ्यात महत्वाचा या पेपरचा मूळ गाभा म्हणजेच आपलं विद्यार्थ्यांचं लक्ष वेळेकडे असणं गरजेचं आहे. कारण याला मुळातच वेळ 2 तासाचा आहे. या 2 तासामध्ये अगोदर पेन्सिलनं रेखाटन करणं, पुन्हा रंगकाम करणं ही सगळ्यात मोठी परीक्षा समजली जाते. म्हणून विद्यार्थ्यांनी अवघ्या पहिल्या 15 मिनिटांमध्ये जो विषय दिलेला आहे त्या विषयामधला महत्वाचा जो गाभा आहे पहिले त्या प्राधान्य देणाऱ्या घटकांचे रेखाटन करून लवकरात लवकर पेन्सिल रेखाटन पूर्ण करून रंगकामाकडे विद्यार्थी वळला पाहिजे. म्हणजे रंगकाम सुरुवात केलं पाहिजे. रंगकाम सुरुवात करत असताना सगळ्यात अगोदर बरेच विद्यार्थी काय करतात, एखादं चित्र रंगवत असताना खूप चांगल्या पद्धतीने रेखाटन केलं जातं, मानवी रेखाटन चांगल्या पद्धतीने केलं जातं किंवा खेळ खेळणारी मुले 4-5 मुले दाखवली जातात, बॉल दाखवला जातो. पण रंगकाम करताना बरेच मुलं काय चुका करतात की रंगकाम करताना अगोदर मुलांच्या चेहऱ्यांचं किंवा मुलांच्या शरीरांचं
त्याच्यावर रंगकाम न करता मुले अगोदर विद्यार्थी अगोदर आकाश, जमीन, मागचे घर अशा पद्धतीने रंगकामास सुरुवात करतात. माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की रंगकाम करत असताना विषय काय आहे, त्या विषयाचे महत्वाचे जे घटक आहेत त्या घटकांना पहिले प्राधान्य देऊन ते व्यक्ती रेखाटन अगोदर रंगकाम करून घ्यायचे. कारण जेव्हा व्यक्ती रेखाटनाचे रंगकाम पूर्ण होते तेव्हा वेळ कमी पडत असेल तर त्यावेळेस फास्ट मध्ये म्हणजे जलद गतीने आपण मागल्या आकाशाला फ्लॅट म्हणजे चपटा ब्रशने फास्ट मध्ये रंग काम करू शकतो. जमिनीचा भाग लवकर रंगकाम करू शकतो. त्या अगोदर आपले मानवी रेखाटन रंगकाम करून झाले पाहिजे आणि वेळेकडेही लक्ष दिलं पाहिजे. आणि हे स्मरणचित्र रंगकाम करत असताना यामध्ये निसर्गातील काही घटकांचा वापर विद्यार्थी जर आपल्या कल्पकतेने केला, एखादा वृक्ष आहे, वृक्षाच्या बाजूला एखादं वेली आहेत, वेलीच्या बाजूला एखादी पाळीव प्राणी आहेत, पक्षी आहेत किंवा पोल आहे, कुठेतरी लांब मंदिर दिसतं, डोंगर दिसतं किंवा एखादं नदी नाले आहे, तर अशा पद्धतीच्या निसर्ग देखावामध्ये जर टाकला त्या विषयाला अनुसरूप, त्या रेखाटनाला अनुसरूप, तर नक्कीच स्मरणचित्र चांगल्या पद्धतीने रंगकाम करून यामध्ये सुद्धा चांगला ग्रेड मिळू शकतो. विद्यार्थ्यांनी एवढीच काळजी घ्यायची की स्मरणचित्र रंगवत असताना वेळेचं भान ठेवलं पाहिजे. आणि महत्वाचा भाग म्हणजे जो घटक म्हणजे प्रश्नामध्ये दिलेला आहे, जो विषय दिलेला आहे, तो विषय अगोदर रेखाटन करणे आणि त्या विषयाच्या रेखाटनाला सुरुवातीला रंगकाम करणं सुरुवात करणे, हे या परीक्षेमधील महत्वाचं गमक आहे. विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक याकडे लक्ष द्यावंच आहे. हा स्मरण चित्र इंटरमिजिएट परीक्षेमधला दुसरा विषय. म्हणजे पहिला विषय आहे स्थिर चित्र, दुसरा आहे स्मरणचित्र. म्हणजे पहिल्या दिवशी हे 2 पेपर होतात, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 पेपर घेतलं जातं. कधी कधी जर मध्ये रविवार आला तर कधीतरी सुट्टी असू शकते किंवा एखादा सण उत्सव येऊ शकतो, त्या दिवशी सुट्टी मिळू शकते. सहजासहज तर लगत 2 दिवसामध्ये ही 4ही पेपर परीक्षा पूर्ण करून घेतली जातात. आता दुसऱ्या दिवशी जो सकाळी पहिला पेपर असतो म्हणजेच या परीक्षेमधील तिसरा पेपर म्हणजे संकल्पचित्र. आता संकल्पचित्र हे विशेषतः मुलापेक्षा मुलींचा आवडीचा विषय असतो, कारण यामध्ये नक्षीकाम जास्त असतं आणि नक्षीकाम हे निसर्गतः मुलींच्या हातामध्ये ती कला नैसर्गिक अवगत असते. म्हणून मुलींना, विशेष विद्यार्थिनींना रांगोळी काढणे, मेहंदी काढणे, वेगवेगळी कलाकुसर करणे हे निसर्गतःच मिळालेलं वरदान असतं. म्हणून विद्यार्थ्यासोबत जे मुलीसोबत मुलांनीही ही कला अवगत करावी, कारण नक्षीकाम हे संकल्पचित्रातला महत्वाचा घटक आहे. संकल्पचित्र दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 10:30 ते 1:30 हाही पेपर 3 तासाचा असतो. हे 3 तासाच्या वेळेमध्ये आपल्याला विषय दिला जातो, त्या विषयावर चित्र पूर्ण करायचं असतं किंवा नक्षीकाम करायचं असतं. उदाहरणामध्ये फुलदाणीवरील अलंकरण किंवा काही वेळा माप दिलेला असतो, त्याला साईज दिलेली असते. म्हणजे उदाहरणामध्ये 18 सेंटीमीटर उंचीची फुलदाणी काढून त्यावर भौमितिक आकार किंवा नैसर्गिक आकारांचा वापर करून सुंदर फुलदाणीवरील डिझाईन तयार करणे किंवा 10 बाय 15 सेंटीमीटर आकाराची बेडशीट वरील डिझाईन तयार करणे किंवा काही हातपंखा, पतंगाकृती, अर्धवर्तुळ, पूर्ण वर्तुळ किंवा पिलो कव्हरवरील डिझाईन, हातरुमालवरील डिझाईन, असे अनेक आकार, बाह्य आकार येऊ शकतात. आणि त्या आकारामध्ये परत सुशोभीकरण करण्यासाठी कोणते आकार वापरावे याबद्दल सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात. तर विद्यार्थ्यांना असं सूचित करू इच्छितो की विद्यार्थ्यांनी सगळ्यात अगोदर प्रत्येक पेपरच्या वेळेस दिलेली प्रश्नपत्रिका पूर्ण वाचावी. बऱ्याच वेळेस माझा अनुभव असा आहे की ग्रेड परीक्षा मध्ये विद्यार्थी चित्र रेखाटत असताना किंवा परीक्षा देत असताना 20 ते 30% विद्यार्थी प्रश्नपत्रिका पूर्ण वाचन करतो
जवळपास 60 ते 70% विद्यार्थी प्रश्नपत्रिका फक्त पाहतो, विषय पाहतो आणि प्रश्नपत्रिका बाजूला ठेवतो. विषय पाहिल्यानंतर त्यातले काही सूचना असतात, ते सूचना बरेच विद्यार्थी वाचत नाहीत. तर विद्यार्थ्यांना विनंती करू इच्छितो की विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नपत्रिकेमधील सूचना पूर्ण वाचून घ्यावे, समजून घ्यावे आणि मगच चित्र रेखाटन करायला सुरुवात करावी. आता यामध्ये संकल्प चित्रामधले सर्व सूचना वाचन केल्यानंतर कधी भौमितिक आकार सांगितलं जातं, कधी नैसर्गिक, तर कधी कधी आपल्या मनाने कोणतेही आकार वापरून अलंकरण करा असं सांगितलं जातं. तर अलंकरण करत असताना सगळ्यात अगोदर विद्यार्थ्यांनी दिलेला बाह्य आकार काढून घ्यायचा असतो. बाह्य आकारामध्ये अलंकरण किंवा त्या वस्तूला शोभेल असं सुशोभीकरण करण्यासाठी वेगवेगळे आकार मध्ये टाकून या आकाराची ओव्हरलॅपिंग म्हणजे एकावर एक आच्छादन करून त्याचे भाग पाडावे हे अपेक्षित असतं. सुट्टे सुट्टे नाही. एखाद्या फुलदाणीवरील डिझाईन काढायचं म्हटल्यानंतर वरच्या बाजूला एक फूल, डाव्या बाजूला एक फूल, खाली एक फूल, कुठेतरी एक वेल अशी अपेक्षा नसते रेखाटनामध्ये किंवा सुशोभीकरणामध्ये, अलंकरणामध्ये. तर तो आकार एकमेकामध्ये गुंतला पाहिजे. त्या एकमेकामध्ये गुंतून त्याचे नवीन आकार तयार झाले पाहिजे आणि प्रत्येक आकाराला वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये रंगवता आलं पाहिजे हे अपेक्षित असतं. आणि विद्यार्थ्यांनी तेच महत्वाचं बाजू समजून घेऊन विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने वेगवेगळे अलंकरण एकमेकामध्ये गुंफून सुंदर अशी कलाकृती रेखाटन करून रंगकामाला सुरुवात करायचं असतं. आता संकल्पचित्राला 3 तास वेळ असल्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे रेखांकन करण्यासाठी अर्धा तासपर्यंत वेळ घेऊ इच्छितो किंवा घेऊ शकतो. पण नंतरचा जो 2.5 तास वेळ आहे तो जास्तीत जास्त, कारण संकल्पचित्रामध्ये रंगकाम खूप क्लिष्ट असतं, थोडंसं बारकाईने हे रंगकाम करावायचं असतं. कारण प्रत्येक सुटे सुटे भाग वेगवेगळ्या रंगलेपनाने रंगवायचा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त रंगकामासाठी वेळ याच्यामध्ये उपलब्ध करून घेऊन रंगकामाला सुरुवात करायचा असतो. रंगकाम करत असताना कधी कधी वेगवेगळ्या रंगसंगतीचा उल्लेख केला जातो प्रश्नपत्रिकेमध्ये, तेही वाचून घ्यावं. जर कोणत्याही रंगसंगतीचा वापर त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेत जर केला नसेल तर विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे चांगली रंगसंगती वापरून, शीत रंगसंगती असेल, विरुद्ध रंगसंगती असेल किंवा एक रंगसंगती असेल, अशा कोणत्याही एका रंगसंगतीमध्ये आपलं जे संकल्पचित्र चांगल्या पद्धतीने रंगकाम करून पूर्ण केलं तर नक्कीच या परीक्षेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना चांगला ग्रेड मिळू शकतो, चांगले गुण घेऊ शकतो. हा म्हणजे चित्रकलेमध्ये ग्रेड मिळवण्यासाठी स्थिर चित्र, स्मरणचित्र आणि हे जे संकल्पचित्र आहे ग्रेड चांगल्या पद्धतीने, कदाचित स्मरणचित्राला कमी ग्रेड मिळण्याची शक्यता असते, पण स्थिर चित्र आणि संकल्पचित्र यामध्ये जर चांगलं ग्रेड मिळालं तर आपला एकूण ग्रेड हा चांगलाच मिळू शकतो. हा इंटरमिजिएट परीक्षेमधला 3रा पेपर म्हणजे संकल्पचित्र. संकल्पचित्र रंगवत असताना आपल्याला मिळालेली जी उत्तरपत्रिका आहे, उत्तरपत्रिकेमध्ये आपलं बाह्य आकार जो आहे त्या आकाराच्या मध्येच रंगकाम झालं पाहिजे. कुठेही त्या आकाराच्या बाहेर कुठेही रंगाचे डाग लागू नये, पेपर घाण होऊ नये, पेपरावर पाणी पडू नये याची दक्षता, याची काळजी संबंधित तो परीक्षार्थी म्हणजेच विद्यार्थी घ्यावायचा असतो. कारण परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं होतं काय की रंगकाम करत असताना विद्यार्थी स्वतःच्या चित्राकडे न लक्ष देता शेजारी असलेल्या मित्र बांधवाच्या चित्राकडे जास्त लक्ष देतो. कधी कधी रंगकाम करत असताना बऱ्याच मित्रांचे पाण्याचे ग्लास, पाण्याचे मग त्याच ठिकाणी असतात. कुठेतरी विद्यार्थी बाजूला पॅड ठेवतो, नवीन बॉटल मधून रंग काढायच्या त्या गडबडीमध्ये कोणाचा तरी ग्लास पाणी सांडतं, विद्यार्थ्यांच्या चित्रावर पडतं. हे चित्रावर जर पाणी पडलं तर या चित्राचं किंवा संबंधित त्या विद्यार्थ्याचा होणाऱ्या नुकसानीस तो विद्यार्थी जबाबदार असतो, त्याचा मित्र जबाबदार नसतो. त्यासाठी स्वतःचं चित्र शेवटपर्यंत जपलं पाहिजे, कुठेही डाग लागणार नाही आणि आपलं चित्र पूर्ण होऊन पर्यवेक्षकापर्यंत व्यवस्थित पोहोचता केलं पाहिजे, एवढी काळजी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. हा झाला 3रा पेपर. शेवटचा जो 4था पेपर आहे तो म्हणजे कर्तव्य भूमिती. आता कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन हे खरं तर भूमितीचा पेपर आहे. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये
भूमिती हा स्वतंत्र विषय आहे. त्या विषयामधून विद्यार्थ्याला बरेच गणित या ठिकाणी सोडून घेतले जातात आणि या चित्रकलेमध्ये भूमिती हा विषय ठेवण्यामागचा उद्देश म्हणजे उद्या चालून विद्यार्थी आर्किटेक्चर व्हावं किंवा वेगवेगळ्या वस्तूंचे आकारमान समजून घेता यावं, साईज कळावं, म्हणून एक यथादर्शन दूरदृष्टी विद्यार्थ्याच्या अंगी रुजवावी म्हणून हा विषय या चित्रकलेच्या परीक्षेमध्ये ठेवण्यात आलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं प्रश्न पडू शकतो की भूमिती हा विषय चित्रकलेमध्ये कशामुळं. त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जरी भूमिती हा विषय चित्रकलेमध्ये असला तरी त्या भूमितीचा चित्रकलेचा खूप जवळचा संबंध आहे. या परीक्षेमध्ये 3 तास वेळ दिला जातो आणि 3 तासामध्ये भाग अ आणि भाग ब असे 2 विभागामधले सर्वच प्रश्न या ठिकाणी जवळपास सोडवायचे असतात. आता सर्वच प्रश्न सोडत असताना भूमिती या पेपरमध्ये कंपास पेटीमधील सर्व साहित्य आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर घरातून जात असताना विद्यार्थी सोबत परीक्षेचं हॉल तिकीट, लागणारं सर्व साहित्य, रंग, ब्रश, पेन्सिल, खोडरबर, कंपास पेटी, जे काही विद्यार्थ्यांना लागणारं साहित्य आहे हे साहित्य सोबत घेतलं का याची काळजी घेऊन याचं म्हणजे पाठपुरावा करून एकदा खात्री करूनच परीक्षा केंद्रास विद्यार्थी उपस्थित राहायचा आहे. कारण बरेच विद्यार्थी परीक्षा केंद्रात जात असताना कुण्या विद्यार्थ्यांचं रंगपेटी घरी असते, कधीतरी हॉल तिकीट घरी असतं, म्हणजे बरेच गोष्टी विसरू शकतात. तर हे गोष्टी काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी सोबत ठेवायचं असतं. भूमितीचा पेपर हे कंपास पेटीची यात खूप महत्वाची भूमिका आहे. कंपास पेटीमधील महत्वाचा कंपास हा घटक किंवा ही वस्तू चांगल्या दर्जाची असणं गरजेचं आहे. कारण या वस्तूपासूनच आपल्याला सर्व आकृती रेखाटन करावायचे असते. आता पहा, भूमितीच्या पेपरमध्ये काही सूचना असतात कारण ते सूचनेचं पालन करणं गरजेचं आहे. कारण कोणतेही प्रश्न विचारल्यानंतर किंवा प्रश्न सोडवत असताना सगळ्यात अगोदर प्रश्न क्रमांक टाकणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी प्रश्न क्रमांक टाकत नाहीत, डायरेक्ट गणित सोडवतात. त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की प्रश्न क्रमांक टाकल्याशिवाय गणित सोडवायचं नाही. प्रश्न क्रमांक टाकायचं, गणित सोडवायचं आणि त्या गणितामधील त्या भूमितीच्या घटकामधील सर्व कोणाला किंवा घटकांना माप देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थी त्या बिंदूला नाव देत नाही किंवा त्या रेषेचे माप लिहित नाही. तर हे गोष्टी त्या वेळेस तिथे टिपणं गरजेचं आहे. भूमितीमध्ये पहिल्या घटकामध्ये 5 प्रश्न विचारले जातात. 5 प्रश्नामध्ये आता समांतर रेषा असतील किंवा रेषेचे समान भाग करणं असतील, विभाजन करणं असतील, कोणाचे प्रकार, कोण विभाजन करणे, कोण दुभागणे, असे जे काही प्रश्न त्यामध्ये दिले जातात. 5 प्रश्न म्हणजे शिक्क्याच्या उजव्या बाजूला म्हणजे मागची बाजू जे आपण तिन्ही चित्र ज्या पद्धतीने काढलेले आहेत त्या बाजूला 5 प्रश्न वरच्या बाजूलाच बसवायचे असतात. म्हणजे 4 कोपऱ्यामध्ये 4, मध्यभागी 1 प्रश्न, अशा पद्धतीने 5 प्रश्न सोडवू शकतो किंवा वरच्या बाजूला 3 आणि खालच्या बाजूला 2 अशाही पद्धतीनं कुठेही त्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक टाकून 5 प्रश्न सोडवायचे असतात. आणि दुसरी बाजू आहे भाग 2 म्हणजे विभाग क म्हणजे अ आणि ब मध्ये घनभूमिती असते. घनभूमितीची एक तुम्हाला गणित दिलं जातं, डाव्या बाजूला एक घनभूमितीचं गणित सोडून तुम्हाला दुसरा आणि तिसरा जो प्रश्न दिलेला जातो, दुसरा प्रश्न म्हणजे तुम्हाला अक्षर लेखनासाठी एक आयात दिलेला जातो किंवा एक आकार दिला जातो. तर माझी विद्यार्थ्यांना एक विनंती आहे किंवा एक सूचना आहे, तिसरा प्रश्न म्हणजेच अक्षर लेखन असतं ब गटामध्ये. त्या अक्षर लेखनामध्ये दुसरा जो प्रश्न असतो ते अक्षर लेखनासाठी बाह्य आकार असतो. बाह्य आकार ज्या ठिकाणी त्या पेपरमध्ये व्यवस्थित बसेल त्या ठिकाणी अगोदर दुसरा प्रश्न मांडून घ्यायचा, दुसरा प्रश्न रेखाटन करायचा आणि त्यामध्ये अक्षर लेखन करायचं. उरलेला जो तिचा भाग आहे तिथंच पहिला प्रश्न बसवायचा. बरेच विद्यार्थी म्हणतात तर उत्तर पत्रिका दुसरी मिळेल का? कदापि नाही. चित्रकलेच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला एकच उत्तर पत्रिका दिली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न त्याच उत्तर पत्रिकेमध्ये सोडवायचे असतात. तर अशा पद्धतीने जर प्रश्नाची रचना केली
तर सर्व प्रश्न व्यवस्थित बसू शकतात. म्हणून विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, इंटरमिजिएट परीक्षेमधील 4ही पेपर आपल्याला मिळालेल्या वेळेमध्ये व्यवस्थित रेखांकन करून, रंगकाम करून, चांगल्या पद्धतीने रंगकाम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ए ग्रेड मिळू शकतो. आणि ए ग्रेड मिळाले तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना यशस्वी बोर्ड परीक्षेत वाढीव गुण असेल किंवा पुढील चित्रकलेतील व्यावसायिक कोर्स असतील त्यामध्ये त्या ए ग्रेडचं नक्कीच भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना फायदा होतो. म्हणून आज विद्यार्थी मित्रांनो, इंटरमिजिएट परीक्षेबद्दल आपण सविस्तर माहिती समजून घेत असताना या परीक्षेचे महत्व भविष्यातही कमी होणार नाही. कारण ही परीक्षा म्हणजेच एक समाजामध्ये एक वेगळी ओळख करून देणारी परीक्षा होय. म्हणून विद्यार्थी जास्तीत जास्त या परीक्षेचं म्हणजे या परीक्षेमध्ये बसावं आणि उत्तीर्ण व्हावं चांगल्या ग्रेडने. ज्या विद्यार्थ्यांचं चित्रकलेकडे कल आहे ते विद्यार्थी नक्कीच ही परीक्षा उत्तीर्ण होऊन चित्रकलेतील वेगवेगळे जे व्यावसायिक कोर्सेस आहेत, एटीडी आहे, जीडी आर्ट आहे, फाईन आर्ट आहे, टेक्सटाईल डिझायनर आहे किंवा अॅनिमेशन आहे, ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवून आणू शकतो. म्हणून विद्यार्थ्यांनी फावल्या वेळेत सुद्धा चित्रकलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे चित्र रेखांकन करावं. जास्तीत जास्त आपला आवडीचा विषय त्या छंदात रूपांतर करून आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी चित्रकलेची सदैव त्याच्या म्हणजे सहवासात आपलं उज्ज्वल आयुष्य आनंदी व रंगमय करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नशील असावं. आजच्या या सत्रामध्ये ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमधील सर्व जी काही सूचना आहेत, परीक्षा कशा द्यावयाचे याबद्दल तुम्हाला माहिती सांगण्याचा थोडक्यात मी प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच विद्यार्थ्यांना दिलेली माहिती त्यांच्या या परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी आजचं जो सत्र आहे आणि विद्यार्थ्यांनी या सत्रामध्ये ज्या ज्या श्रोतेगणांनी ही माहिती ऐकून घेतली त्यांना हे नक्कीच याचा भविष्यात फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.